फार मेहनत त्यामागे असते. रुपेशजी आणि तसेच मानस, तुम्हा दोघांचं मी हार्दिक स्वागत करतो आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये. असंच चांगलं कार्य करत राहा. आपल्या समाजातील खेळाडूंना तुम्ही हायलाइट करत राहा सोशल मीडियावरती. मॅचकडे आता वळूया. सलामीची जोडी इंटर झाली आहे. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. गणेश आणि त्यांचा समवेत अनिल वाघे. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलर दरम्यान तयार होतात. दर्शन तयार होतो. अपेक्षा करूया आफ्टरनून सेशन मध्ये एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. एकाच विभागामधले दोन संघ आहेत आणि अगदी भिवंडीमध्ये जर विचार केला तर एकाच असोसिएशन अंतर्गत देखील खेळत असतात आणि मजा येईल या मॅच मध्ये. कारण भिवंडीमध्ये तर सातत्याने एकमेकांचा अगेन्स्ट खेळत असतात, पण आज अगदी शहापूरमध्ये एकमेकांचा अगेन्स्ट खेळण्याचा योग आता आला. पण बाजी इथे कोण मारेल अपेक्षा करूया. चांगली बॅटल पाहायला मिळेल दोन्ही टीम्सला. आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये दर्शन तयार होतोय बॉलिंग मार्क वरती आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर अनिल वाघे. पॉवर प्लेचे षटक. दोनच फिल्डर 38 सर्कलचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. एक फिल्डर लॉंग ऑनला ठेवण्यात आला आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला ठेवण्यात आला. आणि इनफिल्डमध्ये जी फिल्डिंग आहे जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड, फाईन लेग, पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, त्याचप्रमाणे मिड विकेट आणि टी कंपायर्सच्या बाजूला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. लव शॉट, फिंगर अप, लेग बिफोर विकेट. पहिलाच बॉल वरती अनिल वाघेला डगआउटची दिशा दाखवली दर्शनने. पहिला बॉल, पहिला झटका. अक्षय बांगारा यांचे देखील आगमन झालेलं आहे. अगदी रोज ते वेळात वेळ काढून 10 मिनिटं या स्पर्धेसाठी देतात. त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करतोय. असेच 10 मिनिटं रोज तुम्ही देत राहा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 कुणाल आता बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वर. त्याला बघा पहिलाच बॉल जर आपण रिप्ले पागला बॅटरने थोडं विचार केलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याची आवश्यकता काय होती. स्ट्रेट बॅटने खेळले असते तर बेटर रिझल्ट मिळाला असता. कारण फील्ड प्लेसमेंट देखील जर आपण पाहिले तर या आधीचा जो मागचा बॉल होता त्याला मिड ऑफ देखील इनफिल्ड मध्ये होता. स्ट्रेट बॅटने व्ही शेप मध्ये खेळले असते तर बेटर रिझल्ट मिळालं असतं. आता फुल लेंथ उडवला बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनचे फिल्डर येत आहेत. फिल्डिंग खराब आणि दॅट्स वाय हा बॉल एका टप्प्याने जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. अँगडीज पगला चौकार आला या इनिंग मधला. असेच फटके हवेत या सामन्यामध्ये. या पहिल्या 17 मध्ये बॅटिंग करत असताना टीम दाभाडला. फुल लेंथ लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन येतात. कॅच पकडली जाईल. पहिल्या बॉल वरती सफलता होती आणि तिसऱ्या बॉल वरती सफलता आहे. अवघ्या 4 धावेवरती हा दुसरा झटका लागला दाभाड टीमला. झणझणीत विकेट ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. आदिवासी सरपंच चषक विकेट आणखीन एक आणि त्यासोबत अडचणी आणखीन वाढत चाललेल्या आहेत टीम दाभाडसाठी. कारण टॉप ऑर्डर ढासळला. कारण अवघ्या 4 धाव्यांवरती हा दुसरा झटका लागला.
कुठेतरी पॉवर प्लेचा बेनिफिट घ्यायचा होता, एक चांगली सुरुवात मिळवायची होती, पण त्या विपरीत घडलं. फर्स्ट ओव्हरमध्ये आता 2 बॅटर अगदी स्वस्तामध्ये डगआउटमध्ये रिटर्न आलेत. बॅटर अनिल वाघे ज्यांना खातं देखील उघडता नाही आलं. देन कुणाल आला क्रमांक 3 वरती, त्याचा बॅटमधनं एक बाउंड्री जरूर आली, पण त्यात नंतर पुन्हा एकदा दर्शनचा कमबॅक आपण पाहिला, त्याला विकेट मिळाली. 2 सफलता आतापर्यंत या ओव्हरमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आता ही मिस टायमिंग आणखीन एक विकेटची चाहूल लागली. मिड ऑफ येत आहेत आणि कॅच ड्रॉप आणि आता पाठलाग केला जातो. अखेरचा बॉल स्टॉप केला आणि जोपर्यंत बॉल फील्ड होईल, थ्रो येईल, तोपर्यंत 3 तर झाल्या आणि 3च असतील. 3 धावा मिळतील. जिथे विकेटही मिळू शकली असती, प्रयत्न चांगले केले, कारण पाठमोरी वळत असताना थोडं टफ असतं ॲज अ फिल्डर कॅच पकडणं. प्रयत्न चांगले केले जे फिल्डर दरम्यान होते. राहुल, चांगले प्रयत्न राहुलचे आपण पागले, बट 3 धावा काही रोखू शकले नाहीयेत. 3 धावा मिळतील. आता स्कोर कार्ड 7 वरती. सध्याच्या घडीला जोही बॅटर येतोय तो एकच माइंडसेटने येतोय की जायचं आणि मोठे फटके खेळायचे. नेक्स्ट बॉल. आता लिडिंग एज बॉल अबेमध्ये फिल्डर फाईन लेग येतात, कॅच ड्रॉप. सध्याच्या घडीला ज्या गोष्टी चाललेल्या आहेत ना ग्राउंडमध्ये त्या त्रासदायक आहेत भातबड टीमसाठी, कारण मागील 2 चेंडू कुठेतरी विकेट्स मिळायला हव्या होत्या, बट त्या विपरीत घडलं. बघा या आधी राहुलने जो अटेम्प्ट केला तिथे पाठमोरी वळत असताना कॅच पकडायची होती, ते टफ होतं, बट या क्षणाला जी कॅच ड्रॉप झाली ती पकडायलाच हवी होती, कारण फाईन लेगचे फिल्डर प्रॉपरली बॉलला जज देखील केलं, बट कॅच पकडता आली नाही आहे. आणि ही कॅच आता किती टोचेल, कारण 0 वरती कॅच ड्रॉप केली गणेशची. आता बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं, प्लॅन मिस येतो डॉट आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीम टोटल जाऊन पोहोचली आहे 9 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम दाभाड आणि रिमेनिंग अजूनही येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी या पहिल्या 17 मध्ये. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओव्हर संपली. माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सन्माननीय निलेश शेठ भांडे साहेबांच्या वतीनं फार मोठे सहकार्य या स्पर्धेकरिता आहे, कारण साहेबांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक स्पॉन्सर्ड झाली आहे. त्यांचे विशेषतः मी आभार व्यक्त करतोय. सेकंड ओव्हर. बॉलर हरेश तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. आणि हलकी अपील दरम्यान करण्यात जरूर आली, बट थाईजला ब्रश होऊन बॉल गेला, ते संपार्सने सांगितलं तिथे. डॉट बॉल येतोय हरेश मलावकर. ग्रामीण क्रिकेटमध्ये भातबड टीमसाठी आपण मोस्ट ऑफ टाइम्स पाहिलं, पण आज आपल्या समाजातील टीमसाठी तो खेळतोय. आणि टीम कोणतीही असू द्या, खेळाडू म्हणून जिद्दीने खेळणं, पूर्ण समर्पण देणं हाच उद्देश तुमचा नेहमी असायला हवा. आता ही पॅनवरती टाकल्याला आउटशाउट अपील, बट दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल, एक्स्ट्रा मिळेल. डॉट बॉल असेल. थाईजला हा देखील बॉल ब्रश होऊन गेला होता. तसेच आवर्जून आणखीन एक गोष्टीचा उल्लेख मला करावा असा वाटतो. लॉफ्टेड फटका फोर्स केले, डाऊन द ग्राउंड बॉल जाईल. एका टप्प्याने लॉंग ऑफला भेदत असताना चौकार. आणि तसेच गोटेकर गावचे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय वानखेडे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत आहे, कारण ग्रामविकास अधिकारी हे पद भूषवणं किंवा ते पद सांभाळणं हे सोपं नसतं, कारण गावामध्ये कोणत्या घडामोडी सुरू आहे, गावामध्ये कोणते कोणते नवीन उपक्रम आपण आणायला हवेत, या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि अशी जबाबदारी ज्यांनी नेहमीच खंबीरपणे पार पाडलेली असे सन्माननीय वानखेडे साहेबांचे शुभागमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. आणि कॅच दरम्यान पकडली जाईल. धक्का आणखीन एक लागला. बॅटर दरम्यान बाद झालेत.
अमर. न्यू बॅटर आकाश. सागर आला बॅटिंग करण्याकरिता आणि कॅच मगाशी मला वाटतं आकाशने पकडली. येस, कॅच आकाशने पकडली होती. अडचणी वाढतायत, समस्या वाढतायत, कारण पार्टनरशिप्स बनत नाहीयेत आणि त्यातल्या त्यात विकेट देखील आता गतीने चाललेत. कारण हा तिसरा झटका लागलाय. 2 12th मॅन आमचा डगआउट मध्ये आहेत. एक सध्या सगळीला फार खुश आहे आणि एकाच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेत, कारण त्याचा संघ अडचणीमध्ये आहे. पण या क्षणाला अजूनही वेळ भरपूर बाकी आहे. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका, लाजवाब फटका. वाह, येत्या क्षणी प्रहार केला. बॅटर सागर इन अँड बॉल आउट. सिक्सर. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेकर गावचा. काय फटका आला येत्या क्षणी. इथे प्रत्यल्ला चढवला, पकलास बॉल थेट पाठवलाय काऊ कॉर्नरचा वरनं. सिक्सर येतोय. नेक्स्ट बॉल. आता फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी होती, पडल्यानंतर बॉल कमी गतीने आला. आय थिंक कटर टाकला होता. येतोय डॉट. आणि अशा प्रकारे दरम्यान 2 ओव्हरचा खेळ समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीम टोटल आता 19, लॉस ऑफ 3 विकेट्स टीम दाभाड आणि रिमेनिंग येत्या 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. शुभ सन्मान आपण करणार आहोत. शुभ सन्मान आपण करणार आहोत. ग्रामविकास अधिकारी सन्माननीय वानखेडे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी सन्माननीय राजारामजी डोंगरे साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते ग्रामविकास अधिकारी सन्माननीय वानखेडे साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. आज त्यांची महत्त्वाची उपस्थिती आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये आहे आणि साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान केला जातो. नका मी उल्लेखही केला की ग्रामविकास अधिकारी हे पद भूषवणं हे सोपं नसतं, कारण गावामधला भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यांवरती असतात आणि महत्त्वाची उपस्थिती वानखेडे साहेबांची आज राखली. साहेबांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय मनोहरजी डिंगोरे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा राजारामजी डोंगरे साहेबांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते मनोहरजी डिंगोरे साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. मनोहरजी डिंगोरे साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. मी राजारामजी डोंगरे साहेबांना विनंती करतो, सन्नी दादांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मनोहरजी डिंगोरे साहेबांची देखील महत्त्वाची उपस्थिती आज आहे आणि त्यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर लक्ष्मणजी विदे साहेबही उपस्थित आहेत, त्यांचे आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी सन्नीजींनाच विनंती करतो, आपण आपले शुभ हस्ते लक्ष्मणजी विदे साहेबांचा शुभ सन्मान आपण करावा. मॅचकडे आपण वळूया. प्लेन मिस. येतोय डॉट. या क्षणाला एक एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये ना दाभाड टीमला मागे घेऊन जाणार आहे, कारण ही वेळ ज्या प्रकारे आहे या वेळेवरती तुम्हाला मोठे फटके हवेत. ऍक्सिलरेशन करणं महत्वाचं आहे, पण तिथे निर्धाव चेंडू येतात. आता ही इनर एज, त्यानंतर बॉडीवरती बॉल अदलला, सिंगल कंप्लीट केली जाईल, बट नाखुश असतील बॅटर गणेश स्वतःवरती, कारण ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत बॅटिंग केलेली आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना एक टीम म्हणून तुम्हाला ग्रो करायचं आहे, एक टीम म्हणून तुम्हाला प्रत्येक मॅच चांगली खेळायची आहे, गाजवायची आहे, तर एक टीम म्हणून ना ज्या प्रकारे परिस्थिती असते ना त्या प्रकारे खेळणंही महत्त्वाचं राहतं. कारण आता परिस्थितीची डिमांड दाभाड टीमसाठी अशी आहे की मोठे फटके हवेत. नेक्स्ट बॉल. प्लेन मिस. येतोय डॉट. बॉलर प्रशांत या थर्ड ओव्हरमध्ये बॉलिंग करतात आणि प्रशांतची बॉलिंग जर आपण या ओव्हरमध्ये पाहिली ना तर वाईड लाईन बॉलिंग करतात. लाईन ऑफ अटॅक जर पाहिलं तर वाईड ऑफ स्टंप आहे, बिकॉज बॅटरीच्या रीच पासून बॉलला दूर ठेवायचं. आता स्विच हिटचा फटका, चांगला फटका, कारण पॉइंटचा फिल्डर इनफिल्ड मध्ये आणि बॉलला पाठवलं डीप पॉइंटला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4.
पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा आदिवासी सरपंच चषक थँक्यू डीजे. सनसनीत झणझणीत काल कुपा होता. विकी शेवाले जेवणासाठी 2 तास गेले, त्यानंतर ते आलेच नाही. आणि आजही जेव्हा जेवणाची वेळ होईल, आज मेन्यू मध्ये काय असेल त्याकडे लक्ष विकी शेवाले यांचं नक्कीच आहे. पण ते आहेत कुठे सध्या? सगळे ते थोडे बिझी आहेत, कदाचित दुपारच्या जेवणाची तयारी करत असतील. मॅचकडे वळूया. मजेचा भाग होता. विकीजी एक जबरदस्त समालोचक आहेत या विभागामधले आणि आदिवासी समाजाचा बुलंद आवाज मी म्हणेन. कारण या स्पर्धेकरिता देखील अफाट मेहनत विकीजींची आम्ही पाकलेली आहे. कारण सातत्याने 11 दिवस प्रत्येकी गोष्टी पाहणं, टीम मॅनेजमेंट असो, त्या गोष्टींकडे लक्ष देणं सोपं नाही आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळलेत, फिल्डिंग लाजवाब लाजवाब, काय एफर्ट्स पाहायला मिळाले. लॉंग ऑफचे जे फिल्डर आलेले, आकाशने हा बॉल फील्ड केला आणि त्यानंतर योग्य वेळेवरती थ्रो देखील केला. बट इन बिटवीन रन्स कंप्लीट झाल्या या 2 आणि स्कोर कार्ड आता 27 ऑन द बोर्ड. बघा जर आपण एक गोष्ट प्रामाणिकपणे विचार केली तर 27 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये एक चेंडू अजूनही बाकी आहे. विकी शेवाळे आपण कुठे असाल तर आपण लवकर या. विकी शेवाळे असतील, त्यानंतर सनीजी केनी असतील. फार मेहनत हे 2 चेहरे घेतात. त्यानंतर रोज 10 मिनिटं वेळ देण्याचं काम अक्षय बांगारा देखील करत आहेत. बॉल हवेमध्ये आहे, बट चेंडू फक्त उंच गेला. लॉंग ऑन येतात, डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल. बॅटर आता बाद झालेत सागर. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर थँक्यू डीजे. गावचा त्यांच्या नावानं तसेच या स्पर्धेकरिता ज्यांचे नेहमीच महत्त्वाचं योगदान आम्हाला लाभलं आणि नेहमीच सन्माननीय गणेशजी कांबडी साहेबांचा खांद्याला खांदा लावून जे नेहमीच कार्यरत असतात, तसेच एक नामवंत उद्योजक सन्माननीय अर्जुनभाई अधिकारी साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दैवत दरम्यान या अंतिम ओव्हर करिता तयार होतोय. न्यू बॅटर आता क्रमांक 6 शरद दरम्यान आलेत बॉलिंग करण्या बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 6 वरती. बॉलर दरम्यान या लास्ट ओव्हर करिता दैवत तयार होतात. फील्ड प्लेसमेंट जर आपण या लास्ट ओव्हरसाठी पाहिले तर सध्या सगळे जे फील्ड प्लेसमेंट ठेवण्यात आलेले आहेत इनफिल्डमध्ये तर 4 फिल्डर 4 कोपऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. कारण एक पॉईंट लेग, स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्ड, एक फाईन लेग आणि त्यानंतर ऑन साईडला डीपमध्ये डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हरला देखील एक खेळाडू आहे. दैवत आला लास्ट ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल पुलचा फटका खेळायचा होता. बट तेच तर मी सांगतोय की लाईन ऑफ अटॅक आतापर्यंत आपण जर पाहिलं, याआधी आपण प्रशांतला पाहिलं, ज्याने लाईन ऑफ अटॅक वाईड ऑफ स्टंप ठेवला, बॅटरच्या रीच पासून बॉलला दूर ठेवलं, तो सक्सेसफुल राखला. देन आता दैवत तो देखील एक्झॅक्टली सेम तेच करतोय. नेक्स्ट बॉल आता पुन्हा एकदा तेच. कारण बॅटर जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात, शरद नॉन स्ट्रायकिंग एंडला, आणि त्यांनी देखील तोच इशारा केला की जर वाईड ऑफ स्टंप बॉल येतात तर खेचून मारण्याचा प्रयत्न का होतो. कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो 360 ग्राउंड असतो. आता वाईड ऑफ स्टंप, आता फुल लेंथ टाकला, वाईड यॉर्कर, आणखीन एक डॉट बॉल. एक बॅटर म्हणून तुमचा शॉट सिलेक्शन, तुमचा शॉट खऱ्या अर्थाने ना एक्झिक्यूट करण्याची कला आणि तुमचा खऱ्या अर्थाने ना तुमच्याकडे भरपूर सारे स्ट्रोक खेळण्याची कलाही अवगत असली पाहिजे. कारण जर एक बॅटर म्हणून तुम्ही फक्त एक साईड फेवर कराल तर अवघड आहे. बघा आता देखील तेच प्लेन मिस, आणखीन एक डॉट बॉल. सातत्याने असं वाटतं की फक्त विकेट किपर आणि बॉलर खेळतात, कारण लाईन ऑफ अटॅक देखील सेम आहे आणि सातत्याने बॅटर देखील तेच प्रयत्न करतात. म्हणून रिझल्ट देखील तेच मिळालंय ना की गेले 4 चेंडू बॅटर आणि बॉलचाही कॉन्टॅक्ट झाला नाहीये. नेक्स्ट बॉल आता समोरच्या दिशेने फटका, फिल्डर येतात लॉंग ऑफला, बट बॅटर शरद फार नाखुश दिसतात जे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे होते. यस सर, थँक्यू सो मच विशाल सर. चला बेनापट्टी टीमचे कॅप्टन राहुल कोंड
आपण आला असं तर संपर्क साधा. राहुल आपण आला असं तर बेनापट्टी टीम आपण संपर्क साधायचा आहे. थँक्यू. मागील पर्वाची चॅम्पियन टीम बेनापट्टी टीम देखील आज इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे. प्लेन मिस येतोय डॉट आणि अशा प्रकारे पगले सत्र समाप्त. पगल्या सत्रामध्ये रन्स ज्या बनवण्यात आलेल्या आहेत 28 अंतिम ओव्हर जबरदस्त बॉलिंग आपण दैवतची पाकली ज्याने फक्त एकच धाव कर्ज केली आणि 29 धावांचं टार्गेट सेट केलं टीम दाभाडने अगेन्स्ट टीम भादवड. राहुल जे आलेले आहेत बेनापट्टी टीम मागील पर्वाची चॅम्पियन टीम होती या स्पर्धेची. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. लवकरात लवकर या स्पर्धेमधल्या आपल्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करा, ड्रेस किट कलेक्ट करा आणि मॅचसाठी रेडी व्हा. टार्गेट तितकासा मोठा नाही आहे, 29 धावा करायचा. एक छोटासा शॉर्ट इनिंग ब्रेक आणि तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरना आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आई गावदे स्पोर्ट्स गोठेकर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. थँक्यू डीज. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसरा दिवस क्रमांक 8 आणि आणखीन एक चांगली बॅटल आपण आता आफ्टरनून सेशन मध्ये पाहत आहोत. भादवड अगेन्स्ट दाभाड. बट दाभाड टीमने थोडं अनइम्प्रेसिव्ह खेळ आतापर्यंत दाखवला, कारण पहिल्या सत्र कुठेतरी अपेक्षा जास्त होत्या की 40-45 बनवल्या जातील, बट तसं काहीच नाही झालं. त्याचं कारण हे राहिलं की पहिल्या सत्रामध्ये सटीक लाईन आणि लेंथवरती बॉलिंग झाली. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं बॉलर प्रशांत असतील, दैवत असतील, फर्स्ट ओव्हर दर्शन असेल, फार इम्प्रेस केलं सर्वांनी. हरेश देखील असतील, हरेशला देखील एक सफलता मिळाली. बट महत्त्वाची गोष्ट ही राहिली की अंततः खेळून तब्बल जर आपण पाहिले तर 6 विकेट्स हातामध्ये राहिले, बट तरी सुद्धा 28च धावा बनल्या आणि आता 29 डिफेंड करायच्यात. सलामीची जोडी बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. दर्शन आणि त्यांचा समवेत प्रशांत आलेत ओपनिंगला. दर्शन आणि प्रशांत यांना आपण बॉलिंग करतानाही पाहिलं होतं आणि तीच जोडी आता सलामीसाठी आली आहे. पहिलाच बॉल फुल नंतर डॉट बॉलने सुरुवात दरम्यान करतात बॉलर कुणाल. फुल टॉस बॉल, फिल्डर येत आहेत, कॅच पकडली जाईल, पकली सफलता मिळेल. ज्या प्रकारे सुरुवात हवी होती 29 डिफेंड करत असताना त्या प्रकारे सुरुवात झाली आहे. झटका पगला लागला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आदिवासी
विकेट मिळाली. न्यू बॅटर आता सन्नी आलेत बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. बघा माझ्या खऱ्या अर्थाने कॉमेंट्री करिअरमध्ये मी सर्वात मोठं आश्चर्य पाहिलं होतं मागील सीझनमध्येच की 4 ओव्हरच्या मॅचमध्ये फायनल मॅचमध्ये 15 डिफेंड होतात मी पाहिलं होतं. एकाच मॅचमध्ये ना जर आपण पाहिले 17 बॅटर 0 वरती देखील बाद होऊ शकतात तेही आम्ही पाहिले. दॅट्स वाय ना कोणताही टोटल तुम्हाला कधी विजयाची शाश्वती देत नसतो. म्हणून एक टीम म्हणून ना जोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ सामना जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा प्रयत्न कधी थांबवू नका. पॉझिटिव्ह वे मध्ये विचार केला ना तर 29 देखील डिफेंड होऊ शकतात हा विश्वास दाखवावा लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ना ज्या गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत ना त्याचा विचार करण्यापेक्षा काय घडवता येईल ना त्याचा विचार करा. बॉल हवेमध्ये आगे फिल्डर येतात बट कॅच ड्रॉप. या क्षणाला बघा चान्स टफ होता बट पकडायला हवा होता कारण रन्स ऑलरेडी कमी आहेत. या क्षणाला तुम्हाला एक फिल्डर म्हणून 50% चान्सला देखील 100 मध्ये कन्वर्ट करणं महत्वाचं. प्रयत्न जरूर चांगले केले. एफर्ट्ससाठी 10 पैकी 10 मार्क नक्कीच मिळतील बट मनामध्ये खंत असेल की कुठेतरी ही संधी गमावली. यस धन्यवाद विशाल सर. यस सुस्वागतम शुभ स्वागतम. दुपारच्या सत्रामध्ये आदिवासी सरपंच शकामध्ये लेनाड पंचायतचे विद्यमान सरपंच विठ्ठलजी शिवारी साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्याचबरोबर नडगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच नरेशजी रेरा हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. यस थँक्यू. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. फटका हा देखील त्याच दिशेने होता आणि चौकार येतो. स्कोर काढता या 4 धाव्यांच्या साहाय्याने 6 धावा फळकावरती. बघा महत्वाची गोष्ट काय आहे की एक बॉलर म्हणून पॉवर प्ले मध्ये जेव्हा तुम्ही बॉलिंग करता तुम्हालाही ठाऊक आहे की फक्त 2च फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. सो जे 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत ना त्यांना प्ले मध्ये कशा प्रकारे आणता येईल त्या प्रकारे बॉलिंग करणंही महत्वाचं आहे. कारण अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट बॉलिंग करणं या शब्दाला देखील फार मोठी किंमत आहे आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला डिफेंड करण्याकरिता रन्स देखील कमी आहेत तेव्हा तर जास्त महत्व आहे. आता फुल लेंथ प्लेन मिस येतोय डॉट. पहिलं षटक चांगलं षटक बिकॉज या पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या फक्त 6. एक विकेटही मिळाली म्हणजे एकंदरीत ना हा सामना सोडलेला नाहीये. प्रयत्न सुरू आहे टीम दाभाडचे कारण त्यांनाही ठाऊक आहे की जर चांगली बॉलिंग करून भातवड संघ आपल्याला 28 वरती रिस्ट्रिक्ट करू शकतो तर आपणही चांगली बॉलिंग करून 29 डिफेंड का नाही करू शकत. डेफिनेटली करू शकतो. हा विश्वास दाखवावा लागेल. कारण कधी कधी ऋषीजी काय होतं माहिती आहे का पराभव आणि विजयाचं अंतर ना तुमची विचारशक्तीही ठरवते. कारण माणूस ना शरीराने विकलांग असला तरी चालेल पण तो विचारांनी विकलांग नसला पाहिजे आणि तोच दृष्टिकोन ठेवावा लागेल. कारण अजूनही जर आपण पाहिलं तर 23 बाकी आहेत. वेळ कमी घ्या फक्त त्याकडे लक्ष द्या. बाकी डेफिनेटली तुम्ही चांगला खेळ दाखवा या अपेक्षा नक्कीच आहेत. चला दाभाड टीम मित्रांनो षटक समाप्त झालंय. क्विकली फिल्डिंग सेट करा आणि सेकंड ओव्हरला सुरुवात करा. पलटवार चांगला केला कारण हे प्रत्युत्तर होतं दाभाड टीमचं. फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या. एक विकेटही मिळाली. सुरुवात ही आत्मविश्वासाने भरलेली आहे पण या सुरुवातीला आता कितपत टिकवलं जाईल या सुरुवातीला कितपत पुढे नेलं जाईल कारण बघा अजूनही 23 आहेत. 2 ते 3 चांगले फटके आले तर 23 इझिली चेज होतील ती देखील गोष्ट आहे. बट सुरुवात जी मिळालेली आहे त्या सुरुवातीनुसार जर हे दुसरं षटक देखील त्याच प्रकारे आलं तर मॅचमध्ये मजा येईल. आणि सेकंड ओव्हर बॉलर गणेश तयार होत आहेत. फील्ड प्लेसमेंट जर आता आपण पाहिले तर मिड ऑन इनफिल्ड मध्ये जरूर होता पण आता चेंजेस केले जातात. आता मिड ऑनचा फिल्डर आपल्याला इनफिल्ड मध्ये मिड विकेटला पाहायला मिळतो. फील्ड प्लेसमेंट थोडे विचार करण्यासारखे आहेत कारण फिल्डर सध्याच्या घडीला एक लॉंग ऑनला एक काऊ कॉर्नरला देखील खेळाडू ठेवण्यात आला आणि त्यातल्या त्यात कव्हरला देखील एक फिल्डर. सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान गणेश तयार होत आहेत. एक फिल्डर आपल्याला शॉर्ट थर्डला आणि एक फाईन लेगला देखील पाहायला मिळतो. डीप मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑनला देखील आमचा कॉम्बॉक्सच्या ठीक समोर एक खेळाडू आहे. हॅमर्ड केलं बॉल दरम्यान डीप कव्हरला चालला. फिल्डर येतात तिथे पोचलेत. चांगली फिल्डिंग राखली. थ्रो येतोय तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. बघा विकेट प्लस इकॉनॉमिकल बॉलिंग हाच मार्ग टीम दाभाडसाठी या मॅच मध्ये जिंकण्याचा कारण त्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय नाहीये.
कारण इकॉनॉमिकल बॉलिंग प्लस विकेट्स काढणं या गोष्टी होतील तेव्हा जाऊन 29 डिफेंड होतील. 2 धावा मिळतील. स्कोर काढता 8 धावा धावफलकावरती आहेत. स्टार्ट तर चांगला मिळाला बॉलिंगमध्ये, पण तेच मी सांगितलं ना की सुरुवातीपेक्षा तुम्ही फिनिश कसं करता ते जास्त मॅटर करतं. पोलचा फटका तो देखील तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह नाहीये. वाईडिश लॉंग ऑनचे फिल्डर आता पोहोचलेत. मिळेल सिंगल. आणि एक प्रेक्षक म्हणून, एक कॉमेंटेटर म्हणून आणि आमचे स्कोरर देखील एक्झॅक्टली तेच विचार करत असतील, कारण आम्ही तर हेच म्हणू की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅचमध्ये मजा आली पाहिजे. आणि ज्या प्रकारे बॉलिंग सुरू आहे, जर हे दुसरं षटक इकॉनॉमिकल रागले, एखादी विकेट आली तर मॅचमध्ये मजा येईल. बट दुसऱ्या बाजूने भादवड संघ विचार करत असेल की जितका लवकर हा सामना समाप्त करता येईल तितका लवकर आपण करू. पण कधी काही जास्त घाई जेव्हा आपण करतो ना, ती घाई आपल्याला अडचणीमध्ये टाकते. घाई तर केली जाते असं वाटतंय, कारण मोठ्या फटक्यांसाठी अटेम्प्ट केलं जात आहे आणि निर्धाव चेंडू येतात आणि निर्धाव चेंडू जर येतील तर दबावही वाढणार आहे. डॉट बॉल येतो. जिंकण्याकरिता अजूनही 20 धाब्यांची आवश्यकता. चेंडू शिल्लक येते 15. नेक्स्ट बॉल. आता ऑन साईडला फटका डीप मिड विकेटला. फिल्डर आलेत. फिल्डिंग चांगली. थ्रो देखील प्रॉपर येतोय. मिळेल फक्त सिंगल. 14 मध्ये आता करायच्यात 19 धावा. आता असं वाटतं की 29 धावा डिफेंड करण्याची तयारी इथे दाखवली आहे दाभाड टीमने. कारण बघा, पराभव स्वीकारण्यापेक्षा माघार घेण्यापेक्षा लढणं हे नेहमीच कित्येक तरी पटीने चांगलं असतं. कारण जेव्हा आपण लढतो तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये, बट फिल्डर आहेत त्या रिजममध्ये काऊ कॉर्नरला. सिंगल मिळतीये. कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण काय पाहिलं, पहिला दिवस मला आठवतो जिथे आपण 9 मध्ये 8 धावा डिफेंड होताना पाहिल्या. त्यानंतर मला आठवतं की आपण 12 मध्ये 14 देखील डिफेंड होताना पाहिलेल्या आहेत. 11 मध्ये 15 डिफेंड होताना आपण पाहिलेल्या आहेत. भरपूर साऱ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये घडलेल्या आहेत. आणि त्यातल्या त्यात आपण, मला आठवतं की एक चेंडूवरती 3 धावा पळून काढताना आपण बॅटर्सला पाहिलं. पोलचा फटका आणि लाशवा फटका. असं वाटलं होतं की दबाव आता बनतोय की काय, बट बॅटरने सांगितलं रुको जरा सबर करो. काय फटका आलाय. एकंदरीत जिथे असं वाटतच होतं की आता कमबॅक होईल दाभाड टीम सोबत, त्या क्षणाला हा प्रत्यल्ला, हा मोठा फटका बॅटर सन्नीचा बॅट मधनं सिक्सर. आणि अशा प्रकारे खेळही समाप्त झाला. 2 ओव्हरचा अखेरचा टीम टोटल आता 17-12 मध्ये करायचा 12 धावा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. थँक्यू टीचर. बघा मित्रांनो, प्लीज प्रत्येकी ओव्हर नंतर एकत्रित आपण व्हायचं नाहीये. बघा 4 ओव्हरच्या मॅचला मोस्ट ऑफ टाइम्स ड्रिंक्स ब्रेक मिळतही नाहीये. सो प्लीज रिक्वेस्ट असेल की फिल्डिंग सेट करा आणि सुरुवात करा या 3rd ओव्हरला. आणि कधी कधी मलाही हा प्रश्न पडतो की मी ग्रामीण क्रिकेट मोस्ट ऑफ टाइम्स पाहतो की 4 ओव्हरच्या मॅचला ना 2 ते 3 वेळा ड्रिंक्स ब्रेक होतो. आणि तो का होतो मला विचार पडतो. कारण 40 ओव्हरच्या प्रॅक्टिस मॅचेस आम्ही पाहिलेल्या आहेत आणि खेळलेल्या आहेत की 10 ते 15 ओव्हर्समध्ये एकदा ड्रिंक्स ब्रेक होतो. तो देखील मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये कडक उन्हामध्ये खेळत असताना. बट कुठेतरी या गोष्टी थोड्या चेंज व्हायला हव्यात. कारण बघा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये जर अशा गोष्टी होत असतील तर कुठेतरी फिटनेसवरती प्रश्न उभा होतो. 12 मध्ये 12 करायच्यात. आणि आता बॉलर शरद जाधव तयार होतात या 3rd ओव्हरमध्ये. आता येथे 6 चेंडू क्लिअरली आपल्याला सांगतील की हा सामना लास्ट ओव्हर पर्यंत की याच ओव्हरमध्ये समाप्त. पॅनवरती बॉल, आउट. अंपायर सहमत नाहीयेत. लेग बायचे सिंगल मिळेल. आता 11 मध्ये करायचं आहेत रन्स. 11-11चं समीकरण. सेकंड लास्ट ओव्हर. हे 3रं षटक फार महत्वाचं आहे. कारण जर या लढतीमध्ये ही लढत सुरू ठेवायची आहे, ही लढत अंतिम चरणापर्यंत जर न्यायची आहे, तर या षटकामध्ये 6 पेक्षा कमी 1 ते 2 विकेट या गोष्टी हव्या आहेत दाभाड टीमला. पण ते होईल का. नेक्स्ट बॉल. लेफ्ट हँड ऑन द विकेट. स्विचेटचा फटका खेळलेत आणि फिल्डर पोहोचतात तिथे पॉइंटला. हलकी मिसफील्ड झाली, पण नुकसान होणार नाहीये. सिंगल मिळेल. म्हणजे आता 10 मध्ये 10 करायचं आहेत.
बघा जे मी सांगितलं की पॉझिटिव्ह वे मध्ये विचार केला तर जितक्या बाकी आहेत तितक्याही पुरेशा कधी कधी राहतात. बट या क्षणाला ना जी परिस्थिती बनलेली आहे, दोन वेल सेट बॅट्समन क्रीजवरती आहेत, दर्शन आणि सनी. त्या अनुसरून भादवड टीम या मॅच मध्ये सध्या सगळीला पुढेच, कारण 10 मध्ये 10 करायचं, 9 विकेट हातामध्ये. बॉल हवेमध्ये हवेमध्ये कॅच पकडली तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो आणि कॅच पकडली लॉंग ऑफला, महत्वाची विकेट. कारण पाकल्या गेल्यानंतर ही विकेट नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. कारण एक वेल सेट बॅट्समन दर्शन आता चाललाय डगआउटच्या दिशेने आणि समीकरण 9 चेंडू शिल्लक आणि 9 मध्ये करायचं 10. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची. चला बेनापट्टी राहुल कोंड, चला आपण लवकर लवकर रिपोर्टिंग करायचं. बेनापट्टी राहुल गोंड, आपण लवकर लवकर संपर्क साधा त्यांच्या अगेन्स्ट जीवी स्पोर्ट्स कोल्हुली कोल्याचा वाडा हा संघ पाहायला मिळेल. चला आपण रिपोर्टिंग करायचंय. थँक्यू. 9 मध्ये 10, 12 मध्ये 12 होत्या, 2 सिंगल आल्या, त्यानंतर ही विकेट, म्हणजे 9 मध्ये 10च करायच्यात ना मित्रांनो. मित्रांनो 12 मधनं 2 मायनस केले तर 10च राहतात ना, 10 हव्या आहेत. 2 षटकांमध्ये होत्या रन्स 17 आणि या ओव्हर मध्ये 2 आल्या. दॅट्स वाय मी म्हणतो की कधी कधी आपण खेळत असताना ना गेम अवेअरनेस फार महत्वाची असते. मी काही सिनियर खेळाडूंना पाहिलं की त्यांना ना ते ग्राउंडमध्ये खेळत असताना रन्स काउंट करतात, बॉल काउंट करतात, लक्षात ठेवतात की काय घडलं काय नाही घडलं. कारण या गोष्टी तुम्हाला मॅच मध्ये पूर्ण फोकस करण्यासाठी फार महत्वाच्या राहतात. 9 मध्ये 10 करायच्यात. विकेट तर मिळाली, वाईड ऑफ स्टंप, फुल लेंथ, वाईड यॉर्कर, डॉट बॉल येतोय. आता 8 मध्ये करायच्या 10 धावा. त्या पण सांगितलं ना की कोणताही टोटल कधीही आपल्याला विजयाची शाश्वती देत नसतो. आणि या क्षणाला बघा, एक बॅटिंग टीम म्हणून जेव्हा तुम्ही सेकंड बॅटिंग करता, लक्ष छोटं असो अथवा मोठं असो, ते तुम्ही जोपर्यंत चेज नाही करत तोपर्यंत तुम्ही मॅच नाही जिंकत. आणि या क्षणाला तर तीच परिस्थिती झालेली आहे. आता दबाव थोडा वाढतोय. फुल लेंथ आगे, बॅटचा टोला लागलाय, वाईड इश लॉंग ऑनला, फिल्डर जजमेंट चुकलं होतं, पण अंततः स्वतःला सावरलं आणि भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली सागर जाधव याच्याकडून. मिळेल सिंगल. आता 7 मध्ये करायचा आहे 9 धावा. सामना आता अंतिम चरणापर्यंत येऊन पोहोचलाय. कमबॅक शरद जाधवने या मॅच मध्ये करून दिला दाभाड टीमला. जबरदस्त बॉलिंग या ओव्हर मध्ये आतापर्यंत शरद जाधवचे आपल्याला पाहायला मिळत. स्टील अजूनही जर पाहिले गेले ना, प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं ना, असा मॉडर्न डे क्रिकेट आपण उचलून पाहिला, 7 मध्ये 9 धावा मोस्ट ऑफ टाइम्स आपण चेज होताना पाहतो. बट ही अशी वेळ असते ना की कधी कधी आपण पाहिलं की बॅटर अंडर प्रेशर जातात आणि मिस्टेक करतात. पण इथे काय घडेल? शेवटचा बॉल महत्वाचा बॉल. 7 मध्ये 9. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लेंथ, मिस्टामिंग आहे, बॉल हवेमध्ये आगे, सिंगल घेतली जाईल. दुसरीसाठी परतलेत बॅटर आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये थ्रो कुठे करतात. आता रनआउटची शक्यता पुन्हा आगे, हे पहा. आणि आताही रनआउटची शक्यता आहे. बॅटरने देखील ठरवलंय की जोपर्यंत रनआउटचा एखादा बॅटर आउट नाही होत नाही तोपर्यंत आपण धावणार आहोत. आणि दरम्यान रन्स या बॉलवरती कंप्लीट झाल्या, 3 धावा कंप्लीट झाल्या. आणि आता 6 मध्ये करायचं 6 धावा. महत्वाची गोष्ट ही राहिली की थ्रो कुठे करत होते फिल्डर. कारण जर थ्रो फर्स्ट टाइम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर प्रॉपरली विकेट किपर पर्यंत केला असता तर एकच धाव इथे असती आणि बॅटर रनआउटही होते. जे आता रनआउट झाले बॅटर्सनी तेच रनआउट झाले असते. थ्रो खराब आला, ओव्हर थ्रो झाला, 3ही कंप्लीट झाला आणि चौथीच्या प्रयत्नामध्ये बॅटर्सनी रनआउट झालं. बघा 2 रन्सचा डिफरन्स इथे पडला. फिल्डिंगचं महत्व काय होतं, कारण इथे जर फिल्डिंग प्रॉपर झाली असती, थ्रो प्रॉपर आला असता तर इथे ज्या 6 राहिल्या ना तिथे कदाचित 8 असत्या. बट मिस्टेक झालेली आहे. आता ही जी मिस्टेक झालेली आहे ती आता किती महागात पडणार आहे. कारण या मॅच मध्ये ना एक एक धावेचं महत्व फार जास्त आहे दाभाड टीम साठी, कारण डिफेंड करण्याकरिता रन्स तितक्याशा नाही आहेत. 6 मध्ये आता करायचा 6. न्यू बॅटर हरेश मलावकर बॅटिंग करण्याकरिता आला. 6 मध्ये 6. या स्पर्धेमध्ये याआधी आपण पाहिलं
मला आठवतं जग्गू वाफे पाडायचे, ज्यांनी मागील पर्वामध्ये देखील एक्झॅक्टली सेम कार्य करून दाखवलं होतं आणि याही पर्वामध्ये त्याने करून दाखवलं होतं. 6 मध्ये 5 त्याने डिफेंड करून दाखवल्या होत्या आणि तसेच काही कार्य आज या मॅच मध्ये अनिल दरम्यान करू शकतात का? 6 मध्ये 6. चला वेळ कमी घ्या मित्रांनो, फार वेळ चाललाय या सेकंड इनिंग साठी. घाई करा आता, विनंती असेल. 6 मध्ये करायचं 6 धावा. पहिले 3 चेंडूच डेफिनेटली आपल्याला सांगून देतील की हा सामना अंतिम बॉल पर्यंत की हा सामना लवकरच भातभर टीम घेऊन जाईल. पहिलाच बॉल फुल टॉस होता, अटेम्प्ट चांगला केला तिथे अनिलने. कॉटन बॉल साठी त्याने अटेम्प्ट जरूर केला होता, पण टफ चान्स होता. सिंगल मिळेल आता 5 मध्ये करायच्यात 5 धावा. हा सामना अंतिम षटकापर्यंत येऊन पोहोचला, बट स्टील आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की या मॅच मध्ये बाजी कोण मारेल, कारण 29 धाब्यांवरती इतकी चांगली लढत होईल. कारण त्याचं महत्वाचं कारण हेही राहिले की बॉलर्सने विश्वास नाही सोडला, प्रयत्न करायला हवेत आणि प्रयत्न भरपूर चांगले केले, फाईट भरपूर चांगली दिली. जी मेहनत आतापर्यंत या सामन्यामध्ये बॉलिंगमध्ये फर्स्ट ओव्हर कुणालने फक्त 6 दिला, then शरद जाधवने दिला फक्त 6. या दोन्ही बॉलर्सची चांगली कामगिरी लागली, बट त्यांची ही मेहनत त्यांच्या टीमला या मॅच मध्ये जिंकून देऊ शकते का? कारण अजूनही समीकरण तेच आहे, 5 मध्ये 5 डिफेंड करायचं. नेक्स्ट बॉल टॉप एज बॉल मध्ये आगे, बट फिल्डर नाहीये खाली क्षेत्र. फिल्डर आता पोहोचतात फाईन लेगचे, रनआउटची शक्यता होणार नाहीये. दरम्यान कंप्लीट केल्या जातील या रन्स 2, म्हणजे आता 4 मध्ये करायचं आहे 3 धावा. चेसिंग कंपल्सरी, तो ऍडव्हान्टेज तर दाभाड टीम कडे आहे. बट महत्वाची गोष्ट की डिफेंड करण्यासाठी रन्स आता फार कमी लागलेले आहेत. रन बॉल पेक्षाही कमी आता डिफेंड करायचं. विकेट हवी या क्षणाला. एखादी विकेट येईल, एखादा न्यू बॅटर ग्राउंड मध्ये येईल, तेव्हा काहीतरी होण्याची शक्यता. अदरवाईज ज्या प्रकारे दोन्ही बॅटर्स खेळतात, बॅटर दैवत आणि हरेश, त्या अनुषंगाने वाटतंय की 4 मध्ये 3 डिफेंड करणं फार अवघड कार्य. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस केले जातात. भरपूर सारे फिल्डर अगदी आपल्याला क्लोज आता पाहायला मिळतात. त्याचं कारण हेही लागलं की सिंगल्स देखील आता वाचवायचे आहेत. 4 मध्ये 3 काही चर्चा आता बॉलर सोबत केल्या जात आहेत, बट या चर्चेचा निष्कर्ष काय असेल? वेळ जास्त चाललाय. टीम दाभाड, चला थोडी घाई करा. दाभाड टीम 4 मध्ये 3. कधी कधी हेही महत्वाचं होऊन जातं की जिंकलो किंवा हारलो त्यापेक्षा खेळलो कसं, फाईट कशी दिली, प्रयत्न किती केले, त्याही गोष्टी मॅटर करतात. आणि आज दाभाड टीमने ना त्या गोष्टींमध्ये फार इम्प्रेस केलं. कारण रन्स कुठेतरी 10 ते 15 पहिल्या सत्रामध्ये कमी बनवल्या, बट त्यात नंतर बॉलिंग करत असताना अगदी पहिल्या षटकापासून पहिल्या बॉल पासून प्रयत्न केले. हा सामना ते या चरणापर्यंत घेऊन आलेत, बट स्टील क्वेश्चन मार्क. जिंकेल कोण? 4 मध्ये 3. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर टीम दाभाड. मित्रांनो, एकच सूचना वारंवार देणं आम्हाला योग्य वाटत नाहीये मित्रांनो. मॅचचा रिदम प्लीज ब्रेक करू नका, फार जास्त वेळ या ओव्हरसाठी झालाय. चला घाई करा आता. 4 मध्ये 3 विकेट अथवा डॉट बॉल हवाय. लॉफ्टेड फटका आणि हा फटका विजयाचा. स्टँड अँड डिलिव्हर. लॉंग ऑनचा वर्ण बॉलला पाठवलं हवाई यात्रेसाठी. इन स्टाईल हा सामना समाप्त केला. बॅटर दैवतने बाजी मारली या मॅच मध्ये. टीम भादवडने बल प्लेट. टीम भादवड अँड हार्ड लक, टफ लक टीम दाभाड. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. खऱ्या अर्थाने विजयाची पायाभरणी ही पहिल्या सत्रामध्ये झाली, कारण बॉलिंग जबरदस्त झाली आणि त्याची सुरुवात ज्याने केली. पहिल्या षटक टाकलं, 9 धावा खर्च केल्या आणि 2 इम्पॉर्टंट विकेट काढले, तोच दर्शन ठरला या सामन्याचा सामनावीर.